आता आलो आहे मी आमच्या बुरंबेवाडीच्या जेटीवरती बंदरामध्ये। ही आहे आमची जेटी आणि जेटीची शेड आहे, ही पाहू शकता तुम्ही। या ठिकाणाहून आमच्या गावातील लोक मार्केटच्या निमित्ताने किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी या होडीतून पलीकडे जातात। असं हे इथलं निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता। ही इथे बाजूला लागलेली ती एक बोट आहे, ही आहे आमच्या काकांची बोट आहे। सध्या ती काहीतरी रिपेरिंगच्या कामासाठी ती वरच्या साईडला ओढून ठेवलेली आहे आणि ही एक नवीन बोटीचं काम चालू आहे। या ठिकाणी या इथल्या प्रवाशांसाठी बसण्यासाठी किंवा इथल्या समुद्र किनाऱ्यावरती या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, सनसेटचा आनंद घेण्यासाठी इथे काही मंडळी येत असतात, पर्यटक येत असतात, त्यांना बसण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे। आमच्या गावातील काही तरुण मुलांनी या बागांसाठी निधी जमा करून या ठिकाणी या पर्यटकांची किंवा इथल्या ग्रामस्थांची बसण्याची इथे व्यवस्था केलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे समोरच इथे आता इथे पटांगणासारखा एक भाग दिसतोय, जो या ठिकाणी ज्यावेळी आमच्या गणेशोत्सवामध्ये गणपती विसर्जन होतं त्यावेळी या ठिकाणी सर्व संपूर्ण गावातील गणेश मूर्ती या ठिकाणी आणून बसवल्या जातात आणि इथे गणेश भक्तांसहित आणि सगळे गणेश भक्त एकत्र जमून आणि संपूर्ण वाडीतील गणपती या ठिकाणी एकत्र बसून त्यानंतर इथे आरत्या वगैरे केल्या जातात आणि इथे आरत्या करून नंतर बोटीतून गणराजांचं मिरवणूक काढून त्यांचं विसर्जन केलं जातं। या ठिकाणी या ठिकाणी इथे सौर ऊर्जेची व्यवस्था करण्यात आली आहे। बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळाच्या माध्यमातून आणि मंडळाला मिळालेल्या एका कंपनीच्या CSR फंडातून मिळालेल्या निधीतून या ठिकाणी इथे सौर ऊर्जेवरती आमच्या बुरंबेवाडीमध्ये दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यापैकीच हा एक सौर ऊर्जेचा लॅम्प आहे, आपण पाहू शकता। या ठिकाणी काही महिन्यापूर्वीच हा लॅम्प इथे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। समोर जी आपण पाहताय ही समोर घाटी आहे, आमच्या गावच्या ठिकाणी याला घाटी बोलतात, पण ॲक्च्युली शुद्ध मराठीमध्ये बोलायचं झालं तर ह्याला पाखाडी बोलतात। पाखाडी आहे आणि या पाखाडीतून वरती गेल्यानंतर आमची वाडी आहे, जिथे आमची सर्व वस्ती असते, घरं आहेत आमची। तर तुम्ही पाहू शकता ही इथली माडाची झाडं, ही बांबूची झाडं, इथली काही लोकांच्या इथली जाळी, इथे समोर आपण जाळी पण बघू शकता। इथे या ठिकाणी जाळी पण आहेत मासेमारीसाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी ठेवलेली। या जाळ्याच्या माध्यमातून किंवा याच्यातून मच्छीमारी केली जाते। आपण समोर पाहतो ते जैतापूर आहे। जैतापूर ज्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे ते जैतापूर, आणि तो जैतापूरचा ब्रिज दिसतोय आपण समोर। आणि या ठिकाणी समोर एक्झॅक्टली समोर आपण पाहत आहोत ते जुवे बेट आहे। आपण बऱ्याच यूट्यूबर्सच्या माध्यमातून यूट्यूबर्सनी यावरती व्हिडिओ आपले बनवलेले आहेत आणि त्यामध्ये जे दाखवलेलं आहे ते जुवे बेट आहे। या जुव्या बेटाच्या सभोवताली संपूर्ण खाडी आहे। ज्याप्रमाणे काही लोकांच्या प्रत्येक घराच्या बाहेर
एखादं वाहन असतं, बाईक असते किंवा गाडी असते, त्याप्रमाणे इथल्या लोकांच्या घराच्या बाहेर प्रत्येक घरामध्ये एखादी छोटी बोट असते. कारण का त्यांना दुसरा काही पर्याय नसतो की बाकीच्या दळणवळणाचं त्यांच्याकडे दुसरं काही साधनच नसतं. या बोटीतून पलीकडे येणार त्यावेळी ते आपल्या काही गरजा असतील, जसं की डॉक्टर्स, मार्केट्स, बाकी इतर काही स्कूल्स वगैरे ज्या गरजा आहेत त्या होडीच्या मार्फत ही होडी हा एकच त्यांच्याकडे पर्याय आहे, जे त्यांच्याकडे दळणवळणाचं साधन आहे की जे लोकांशी कनेक्ट होऊ शकतात. हे समोर दळे गाव. आपण समोर इथे पाहतोय ते कालवा पण एक मच्छीचा प्रकार आहे. ही माची या प्रकाराला हे जे इथे बांबू दिसतात, ह्याला आमच्या गावची भाषामध्ये, गावच्या लँग्वेजमध्ये त्याला खूट बोलतात. ही ज्यावेळी मच्छीमारीसाठी ज्यावेळी आपण जातो, आता आपण समोर पाहू शकता की या ठिकाणी या काट्या पाण्यात रुतलेल्या आहेत, त्यालाच खूट बोलतात. ह्याच काट्या तिथे त्या रुपवलेल्या असतात. म्हणजे या जाळ जे खूट त्या चिखलामध्ये रुतवून त्याच्यामुळे मध्ये जाळ्या लटकवल्या जातात, जाळं लावलं जातं मच्छीमारीसाठी. त्याचे खूट आहेत. आपण समोर पाहू शकता मच्छीमारीसाठी कसे काटे लावलेले आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळी भरती येते त्यावेळी त्या बांबूंना जाळी बांधली जातात आणि की ते जाळ्याच्या मार्फत मच्छीमारी केली जाते. हा संध्याकाळची वेळ आहे. सनसेट, छान असा सनसेट आपल्याला समोर दिसतोय. आत्ताच वाजले आहेत, मला वाटतं संध्याकाळची 5:30 वाजले आहेत. संध्याकाळचे 5:30 वाजता सनसेट आहे. छान अशी समुद्राची हवा, एकदम मस्त वातावरण आहे, थंडगार हवा इथे समोरून. आणि हा निसर्ग निहाळताना खूप छान वाटते. हे समोर दिसतंय सगळं कांजळवन. काही लोकांनी केलेला जुगाड तुम्हाला दाखवतोय. मंडळी बघा, ही काय आहे तुम्ही पाहू शकाल. ही काय फ्रीज आहे. फ्रीजच्या जुन्या खराब झालेल्या फ्रीजचा बॉक्स आहे आणि त्या बॉक्सपासून बनवलेले हे होडकुल छोटी बोट आहे, नाव बनवली आहे. मोठा जुगाड केलेला आहे त्यांनी. पाहू शकता, ही जुनी एसीपासून ही बोट बनवली आहे. टाकाऊपासून टिकाऊ, चांगली कल्पना केली आणि चांगलं डोकं लावलेलं आहे. वाव, ग्रेट. कोकणाला देवाने भरभरून दिलं आहे. म्हणजे इथे निसर्ग सौंदर्याची इथे उणीवच नाही. खूप सारं निसर्ग सौंदर्य इथे आपल्याला पाहायला मिळतं. आता ओहोटी लागली आहे. ओहोटीचं बघा, पाणी इथे खाली गेले.
ठिकाणी आमच्या काकांनी इथे लॅम्प लावला आहे, कारण का आमच्या काकांची होडी आहे ना, तर रात्रीच्या वेळी ते कुठल्या पॅसेंजरला वगैरे घेऊन येतात आणि रात्रीच्या वेळी त्यांना घरी जायचं असतं. त्यावेळी आपण जशी गाडी पार्क करून घरी जातो त्याप्रमाणे इथे आमचे काका इथे आपली होडी पार्क करून जातात. या ठिकाणी ही रस्सी आहे ना, या रस्सीला बांधून व्यवस्थित फिटिंग करून बांधून त्यावेळी ज्यावेळी काका इथे होडी लावायला येतात त्यावेळी इथे काळोख पडलेला असतो, त्याच्यामुळे त्यांनी इथे बत्तीची व्यवस्था केली आहे. ज्यावेळी ते संध्याकाळच्या वेळी कुठे त्यांना माहिती असतं ज्यावेळी की आता संध्याकाळी यायला मला वेळ होतो आहे, त्यावेळी ते इथला इथला दिवा लावून जातात. मग ज्यावेळी ते संध्याकाळी येतात त्यावेळी ती त्या ठिकाणी इथे इथला सगळा भाग प्रकाशमय झालेला असतो, तर त्यासाठी त्यांना कुठल्या गोष्टीचं अडचण नाही होत. इथे वायरिंग केलेली दिसते, बघत असाल तुम्ही. कालवी आपण पाहू शकता, ही कालवी आहे. त्यातली कालवं काढून लोकांनी इथे तिथला जो कचरा असतो तो इथे टाकलेला आहे. या आमच्या वाडीतील ज्येष्ठ मंडळी हे आमचे अण्णा आहेत आणि हे पण आमचे काका आहेत. संध्याकाळच्या वेळी ते एक करमणूक म्हणून किंवा एक विरंगुळा म्हणून या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात हे लोक येऊन बसलेले असतात. एक त्या हवेशीर वातावरणात, एक प्रकृतीसाठी पण एक इथलं हवामान वातावरण चांगलं असतं, त्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी येऊन समुद्राच्या किनारी येऊन या ठिकाणी बसलेले असतात. अण्णा कसं वाटतं संध्याकाळच्या वेळी बसून? मग छान वाटतं ना? आणि मनातलं काय हे हां 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 हां. पण आता एकदम गावच्या म्हणजे लोकसंख्या लोकांची कमी झाली आहे ना, म्हणजे आपलं तेवढं खूप आपदा म्हणजे ज्येष्ठ मंडळी वगैरे कमी झालेत ना. कोणच नाही. कोणच नाही. ते खालचे लोक कोणी येत नाही. आहे तो खाली लोक दोघे ते नाही. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे. बरोबर आहे. पाहिजे हां हो बरोबर. आम्ही काय आमच्या इथे संध्याकाळ तरी पण आम्ही सूर्याने आम्ही सकाळी रोज संध्याकाळी इथे छान वातावरणात, इथे हवेशीर वातावरणात इथे ज्येष्ठ मंडळी आलेली असतात इथे या ठिकाणी. सगळे बंद होत. सकाळचा इथे आपण सूर्यास्त बघू शकता. गाडी घेऊन हो